मराठा दिंडी समाजाचे चालक म्हणून ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची सेवा केली, पराकोटीचं असलेलं भजन प्रेम, संत महात्म्यांवरची असणारी निष्ठा, श्रद्धा, वारकरी संप्रदायाची उदंड सेवा ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केली, ते वैकुंठवासी परमश्रद्धे हरिभक्तीपरायण विनायकांना निवृत्तीजी कोंढरे, त्याचबरोबर त्यांचे बंधू वैकुंठवासी पांडुरंगजी अप्पा निवृत्ती कोंढरे, या दोन बंधुद्वयांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सुपुत्रांनी, सुकन्यांनी, बंधूंनी, परिवारांनी, भगिनींनी आयोजित केलेला हा पुण्यस्मरण सोहळा अखिल क्षत्रिय मराठा दिंडी समाज यामध्ये सहभागी आहे. अण्णांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी या दोन बंधूंच्या, काल अप्पांचा जाण्याचा दिवस होता. एक दिवस मध्ये अंतर पडलं आणि उद्याचा दिवस अण्णांचा आहे. आईच्या कुशीतून जन्माला दोघे येताना 3 वर्षाचा अंतर घेऊन आले. या भूतलावर येताना 3 वर्षाचा अंतर वयामध्ये, एक 68 एक 65, पण जाताना मात्र दोघांनी एका दिवसाचंच अंतर ठेवलं. कधी कधी फार तर जुळे म्हणून आले तर जन्माला येण्याचं अंतर त्याच दिवसाचं, काही दिवसाचं नाही, काही मिनिटाचं, सेकंदाचं किंवा काय असेल 5-10 मिनिटाचं इकडं तिकडं होईल. पण बऱ्याच वेळेला ज्यावेळेस स्वतंत्र बाळ जन्माला येतं त्यावेळेस किमान 1.5-2 वर्षाचं तरी अंतर असतं. पण जाताना मात्र 1 दिवसाचं कशाला, कधी कधी एका वेळेस एका सेकंदालाही जाऊ शकत. ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा काय ज्ञानोबाराय असतील, निवृत्तीनाथ असतील, ज्यावेळेस ज्ञानोबारायांचं अगोदर जाणं झालं त्यावेळेचे उद्गार आहेत नामदेव महाराजांचे की ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. सगळेच आपण अख्खं जगच एका शोकांतिकेमध्ये, एका भयानक स्वरूपाच्या दुःखामध्ये. अरे इथं दुःखालाही शब्द नव्हते, कुणी कुणाला सावरायचं, कुणी कुणाला आवरायचं, भयानक प्रश्न होता. आणि म्हणून अण्णांना जर कळलं की आप्पा गेले तर अजून प्रकृती ढासळेल, म्हणून त्यांना ही वार्ता कळलीच नाही, त्यांना ही वार्ता कळली नाही. आणि आप्पांनाही अण्णा किती सिरियस आहेत हेही माहिती नव्हतं. अशा स्वरूपाच्या एका दुःखाच्या कातर अवस्थेतून हा परिवार जातो. पण सगळं एवढं हे उभं करण्याचं कारण जर काही असेल तर त्यांनी केलेला परमार्थ हा श्रीमंत केलेला परमार्थ आहे. अत्यंत श्रीमंत, अत्यंत वैभवाने त्यांनी सगळं केलं. मुळामध्ये 14 गावांचा आपला दिंडी समाजच नुसत्या आर्थिक भूमिकेच्या वैभवाने नाही तर भजनाच्याही वैभव. सारिणी लक्ष्मी, पुण्याईच्या माध्यमातून लक्ष्मी येते. विद्या अभ्यासू सारिणी, अभ्यास केल्यानंतर विद्या प्राप्त होते. सिलेबस सगळ्यांना सारखा असतो पण अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. डाटा सगळ्यांना सारखा आहे पण सोडवणारे प्रत्येक वेगवेगळे. अभ्यास तो शिक्षक तेच पण मार्क्स कमी जास्त आहेत. विद्या अभ्यासू सारिणी, तुम्ही जसा अभ्यास कराल त्या पद्धतीची विद्या. पुढे कर्मानुसारिणी बुद्धी, तुमचं जसं कर्म असेल त्या पद्धतीने बुद्धी चालत असते. आणि आपला जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा, कीर्ती त्यागानुसारिणी, तुम्ही काय त्याग केलेला आहे, तुम्ही काय दिलं समाजाला, काय दिलं जगाला, त्याच्यावरून त्यागाची भूमिका, त्याच्यावरून कीर्तीची भूमिका ठरत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं जगाला विचारलं तर असं विचारावं लागेल, ज्ञानोबारायांनी काय नाही दिलं जगाला. आपलं अख्खं जीवन देऊन टाकलेलं आहे. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखाची बरी देऊ या जगात. काय 42 वर्षाच्या तुकाराम महाराजांनी दिलं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उपकारासाठीच राहिलं. माझं भागले. आपली गंमत आहे, आपलं भागतच नाही पण शेवटपर्यंत त्यांचं भागलेलं असतं. आणि म्हणून उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचर कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई ज्ञाननिपती, सगळे संत महान. काय होतं, विनोबा भावे एका स्टेजवरती होते, असं मगाशी जसं बोलत होतं, एक फार मोठा परिसंवाद होता आणि त्याच्यामध्ये एक जण वक्ता होता बोलणारा, तो बोलून गेला की अकबर के जमाने में संत तुलसीदास हुए,
के जमाने में संत तुलसीदास हुए. आणि मग विनोबा उठले. विनोबांनी सांगितलं सम्राट अकबर के जमाने में तुलसीदास नहीं हुए, संत तुलसीदास के जमाने में अकबर हुआ. अरे अकबराचा कुठला जमाना? संतांचा जमाना असतो. कळी काळावर घातली का असे एका होनी बळीले सगळे असलेल्या यावत चंद्र दिवा करो त्यांची कीर्ती गायली जाते. आणि म्हणून काळ असतो तो सम्राटांचा नसतो. ठीक आहे, असला तो विशिष्ट काळापुरता असतो, पण संतांचा काळ हा अबाधित असतो. लक्षात घ्या, अबाधित. वैकुंठातही भगवान सोहळा करतात. आणि तितकी आत्मीयता जर मुलाबाळांच्या अंतःकरणामध्ये असेल तरी, आणि त्याचबरोबर पारमार्थिक असलेल्या सुगदांच्या अंतःकरणामध्ये असेल तर मग ते सुद्धा खाली सोहळा करतात. अण्णांवरती समाजाने उदंड प्रेम केलं आणि समाजावरही अण्णांनी उदंड प्रेम केलं. माझा क्षत्रिय मराठा समाज आणि खूप गंभीर पद्धतीने उभे राहिले. थोडे मितभाषी होते, परंतु नुसती अशी नजर जरी टाकली तरी एक फार मोठा सात्विक दरारा. दहशत वेगळी, दरारा वेगळा. काहींची दहशत असते, त्या दहशतीला ते कोणीतरी असं आतून बंड असतं पण घाबरलेले असतात. पण सात्विक दरारा तो त्याचा असतो की आदराने त्याची सगळ्या नजरेतून ते पालन होतं. त्याच्या नजरेचं पालन बाकीचे लोक करत असतात. याचं कारण जर काही असेल तर सत्वशीलता त्या माणसाकडे असते. आणि म्हणून सोहळ्यामध्ये चालताना मग सगळीकडे डोकवायची सवय असते. जरा मुळशीमध्ये जो डोकवा, जरा नांदेडकरांमध्ये डोकवा, गोरेकरांमध्ये तर आहेच. पण असं पाहता पाहता मग ज्यावेळेस मुळशीला लागूनच आपण सगळं क्षत्रिय मराठा सगळ्यांची असणारी आपला पोशाखही वेगळा, जरा सगळे टकाटक चकाचक, जरा खाऊन पिऊन सुखी, आणि त्याच्यामध्ये भाऊ त्यांचं वेगळं रूप. आणि माऊलींनी ह्याने अभंग म्हणायचा, त्याने अभंग म्हणायचा, यांनी ती ताण द्यायची, त्यांनी ती ताण द्यायची. माझं सांगायचं कारण अशा स्वरूपाचं की मी अण्णा कोंढऱ्यांचा पहिला अभंग चालताना जर कुठला ऐकला असेल तर तो कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला गोष्ट होती नाही का, चतुर भिकाऱ्याची गोष्ट होती. काय झालं, एक असं हलवायचं दुकान आणि तिथं ते सगळं चाललेलं, जिलेबी चाललेली, त्याच्यानंतर जिलेबीची निर्मिती चालली होती, बाकीच्या काही वस्तू चाललेल्या, चिवडा तयार चाललेला होता, भजी पण तळत होता, त्याच्यानंतर ते बाकीचं वडे तळले जात होते, सामोसे तळले जात होते. इतका जबरदस्त वास होता ना त्याचा. भिकारी आलं तिथं आणि भिकारी फक्त पाहत होता तिथं आणि वास घेत होता.
त्याच्या जवळची शिळी भाकर त्यांनी त्याच्या वासाबरोबर खाल्ली. घ्यायला पैसे नाहीत ना त्याच्या डब्यात, काय थोडेफार 10-20 पैसे होते फक्त. आणि नंतर मग शेवटी त्या व्यापाऱ्यांनी काय सांगितलं, "ए मला इकडे म्हणजे पैसे दे." म्हणजे मी कुठं काय खाल्लंय तुझं, मी घेतलं नाही काय नाही. म्हणजे माझ्या जवळची मी शिळी भाकरी खाल्ली. म्हणजे खाल्ली पण तू वासावर खाल्ली, वासाचे पैसे दे. याला देते ना तुमची नाही, अभंगाकडे चालू आहे आपण. वासाचे पैसे लागतात इथं, इथं उभं राहून खात होतास नाही म्हणजे आम्ही घेतलंच नाही म्हणजे वासाचे पैसे असतात. बऱ्याच वेळेला हे लोक सगळं बाहेरच काय करतात, कारण की लोकांना भूक नसतात, वास नाही भूक लागते माणसांना, म्हणून हे वडेपाव वगैरे बाहेर असतं, सगळं ओपन असतं सगळं. तो भिकारी इतका हुशार होता, म्हणजे वासाचे पैसे ना त्याने आपला डबा काढला, त्याच्यात चिल्लर होती, त्यांनी खळखळ खळखळ कानापाशी वाजवली, अशी आवाज दिला, म्हणजे की हे पैसे चाललो. अरे म्हणजे पैसे आवाज दिला, म्हणजे तुझं मी खाल्लं नाही वाज घेतला, तसं याचा पण आवाज घेत झालं तुझा माझा व्यवहार. मला सांगा अशा भूमिकेने कोण तृप्त होईल का? त्याच्यातला सिद्धांत असा आहे की हा वासाने तृप्त नाही आणि तो आवाजाने तृप्त नाही, ते हातामध्ये आलं पाहिजे. हे जसं तसं परमार्थाची सुद्धा अनुभूती आल्याशिवाय नुसतं सांगण्यामध्ये काय मजा आहे. अभंगाचं पहिलं चरण अन्नाचा परिमळ जरी काय भूक, अन्नाचा परिमळ जरी काय भूक, अन्नाचा परिमळ जरी काय भूक, अन्नाचा परिमळ पण अनुभव काहीच नसणं, त्याला काही अर्थ राहत नाही. अशा स्वरूपाचा जीवनाचं अर्थहीनता येऊ नये म्हणून तुकोबारायांनी दृष्टांत दिला. अरे अन्नाच्या परिमळे, अन्नाच्या वासाने जर सगळे जेवत असते, घरोघरी पाककला का झाल्या असत्या? आज जेवणाचेच मोठे प्रश्न आहेत आणि हॉटेल व्यवसाय दणकून चाललाय सगळ्यांचा.
पाकशास्त्राची किती पुस्तक आहे अशी झाड झाड काय माणसांनी अन्नाचे शोध लावलेत ना काय माणसं अन्न शिजवतात काय त्या अन्न परब्रह्माची उपासना मस्त करतात बरोबर ते चांगलं आहे का ठिकाण आहे काय हे पाक घरोघरी का चालले याचं कारण जर काही असेल ते शिजवल्याशिवाय त्याची तृप्ती होत नाही पण शिजवणं तरी काही सोपं असतं का अरे 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय पाक होत नाही उदक अग्निधान्य झाला घडे पाक उदक अग्निधान्य झाला घडे पाक एका विना एक काम एका विना एक काम उदक गोष्टी नसतात काही जरी कमी जास्त झालं तरी त्याची पाकसिद्धी होत नाही अनुभवाची सिद्धी होत नाही आणि तो अनुभव येण्यासाठी ज्यांना अनुभव आहे त्यांच्या जवळ थांबलं पाहिजे गोष्ट सांगितली जाते ना सागरे महाराजही सांगायचे आणि खूप जुन्या कीर्तनकारांनी बोलायचे एक माणूस होता तो पोपट घ्यायला गेला तर तो पोपटाला शिकवलं होतं त्या पोपटवाल्याने यात काय संशय माहिती आहे का त्याची फार जुनी गोष्ट आहे पोपटाला काय शिकवलं होतं यात काय संशय त्या एकाला पोपट पाहिजे होता घरी पाळायचं होतं त्या पोपटवाल्याला विचारलं की म्हणजे चांगला पोपट द्या म्हणजे हा घ्या म्हणजे किती किंमत आहे शक्यतो 300 रुपये किंमत पाहिजे होती अपेक्षित होती त्यांनी सांगितलं याची 1000 रुपये किंमत म्हणजे 1000 रुपये किंमत नाही म्हणजे पोपटच तसं आहे तुम्ही त्याला विचारा त्याची 1000 किंमत आहे का म्हणजे ते लगेच तुम्हाला सांगेल पोपटाला विचारलं त्या माणसाने हे पोपटा तुझी 1000 किंमत आहे का मला त्यात काय संशय लय खूप झालं मला घरी आल्यावर चांगलं बोलणार ना मला यात काय संशय सगळ्या पोरांशी सगळ्या प्राण्यांशी आमच्या घरातल्यांशी चांगलं बोलणार ना यात काय संशय इतका खूप झाला खाडकन 1000 रुपये दिले त्याने घरी आला सगळे जमले आणि म्हणले पोपट लय भारी आहे आपल्या सगळ्या प्रश्नांची तो उत्तर देणार लोक प्रश्न विचारायचे तू त्या दगडी पुलाव होता तिथूनच आलाय का मला यात काय संशय बरं तुला पेरू आवडतो का मला यात काय संशय मग तुला डाळिंब आवडतं का यात काय संशय आता त्या माणसाला संशय आला की याला एवढंच बोलता येते का काय तो मूळ मालक होता म्हणजे 200 रुपयाचा मेरा 1000 रुपयाला मी बावळाट आहे तुम्हाला यात काय संशय मी कशाबद्दल बोलते अरे काही ना काय नाही काय येईल त्याला तेच बोलत राहायचं तिथे काय अनुभवाचा काय परमार्थ नव्हे लेखुराच्या गोष्टी याचा अर्थ थोडा वेगळा आहे तेथे पाहिजे अनुभव तेथे पाहिजे साचार येरा गबाळ्याचे काम नव्हे आणि म्हणून तो तृप्तीचा अनुभव परमार्थाचा घ्यावा देवाच्या प्रसादे करारे भोजन काही शब्द ते खा त्या आतमध्ये येऊ द्या
देवे जीव झाला संसारात तो कडू झाला तेची येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. आम्ही अन्न पचवले नाही परमार्थाचं, काही ना ते पचत नाही, परमार्थ पचत नाही. काही शब्द ज्ञान गिळोनी तो गिळावा लागतो, तो पचवावा लागतो आणि मग उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. आणि या स्वरूपाच्या अनुभूतीसाठी काय करावं लागेल? ठीक आहे बाबा महाराज आम्हाला नाही आले अनुभव, मग अनुभव येण्यासाठी काय करा? अभंगाचं दुसरं चरण. आपुला रे तुम्ही कराय स्वहिता. आपुला रे तुम्ही कराय स्वहिता. कधीतरी अशी एक दुर्मिळता असते, पण आपला संप्रदाय इतका विशाल आहे, इतका व्यापक आहे, अनेक रत्न आहेत असे. वाजवणारे सुद्धा, गाणारे सुद्धा आणि कीर्तन सुद्धा सांगणार. कीर्तन सांगतात पण काही बाकीचं जमतच होत असं, त्याच्यात आहे की साक्षात आहे पुढे. संगीत कसं असतं, स्वर कसा असतं कसं सांगता येईल, पण अनुभव काय मी कशाही अनुषंगाने बोलते खूप चांगलं. सगळेच आपलं हे अण्णांची पुण्य आहे, अप्पांची पुण्य आहे, या परिवाराचा असलेला सत्य संकल्प आहे. लक्षात घ्या. आपण स्वयंच सांगावं. आणि एक अडचण अशी थोडं ऐकायला कठोर आहे, पण काय करावं? हित नाही ठावे जननी जनक. जन्म देणाऱ्या आईबापांना हित कळतच असं नाही. आणि बाबा सगळ्या अप्पांसारख्या अण्णांसारख्या असतील तर मग तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयारचे. पण जवळजवळ 90% लोकांना नाही कळत हित काय. मग हित कळतं कोणाला? तेची माझे हित करीती सकळ. तेच म्हणजे कोण? जेणे हा गोपाळ कृपा करी, गोपाळाची कृपा होईल ते खरं हित. पण ते हित करणारे संत महात्मे, पण ते हित जर करत असतील पण त्यांच्या संगतीला आपण लागलं पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अंगड़ी बने. तेरी अच्छी बने. ओ संतन के संग लाग रे तेरी अंगड़ी बने. संतन के संग तेरी अच्छी बने. अच्छी बने बिगड़ी बिगड़ी
तेरी स्मरण में लागले तेरी आँखी बनेगी सत्संग से तुझ लागले तेरी आँखी बनेगी 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 तेरी अच्छी बनेगी याचा अर्थ काय तुझं चांगलं होईल पण कधी चांगलं होईल तुझ्या हिताचा कधी विचार होईल संत नक्की संग लागले सांगा ना 2-4 उदाहरणं महाराज अरे ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई ध्रुव बाळाचं नारदांच्या संगतीत आले प्रल्हाद नारदांच्या संगतीत आले काय चांगलं काय झालं सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धरा कृष्णदाता यावत चंद्र दिवाकर अख्ख्या जगाला दिशा देणारा ध्रुव तारा नुसता उंचीवरून दिशा दाखवतो असं नाही 36,000 वर्ष राज्य केलं लगेच लोक शंका येतात आयुष्य असते किती महाराज त्या युगानुसार 1000 वर्षाचं आयुष्य हा 1 लाख वर्षाचं आयुष्य लाख वर्षाच्या प्रपोर्शन मध्ये जर काढलं तर 36 वर्ष केलं 100 वर्षाच्या 36,000 वर्षाचं राज्य केलं ध्रुव बाळानं आणि मग सगळे असलेल्या तारा तारका सगळ्या बाजूला जशी झेड सुरक्षा असते असे सगळे सप्तर्षी बाजूला ठेवले आणि मध्ये ध्रुवाला ठेवले देवाने काय कुणाच्या संगतीत लागला चौदातल्या पोरांच्या नाही तो पोरकाच होता ना 5च वर्षाचा होता झाली भागवत कथा 2 ठिकाणी केली बाबा करून नंदवडीला झाली वरती झाली मारणेवाडीला आलं होतं ध्रुव बाळाचं 5 वर्षाचं बाळ आईने सावत्राईने अपमान केल्यानंतर ते पुन्नच काढायला नाही गेलं बघतो कामच करतो ज्ञानच घेऊन येतो अजिबात नाही तिने सांगितलं होतं की हे ऐसी काय ते ऐसी वाणी बोलिए कोई न कहे झूठ और ऐसी जगह पर बैठिए कोई न कहे उठ अशा जागेवर बस की कोणी उठ म्हणू नये पण ती जागा मिळवण्यासाठी ते स्थान मिळवण्यासाठी शरण गेलेत नारदांना संतांना शरण गेले नाही ते गेले त्यांच्या कथाकशाला ऐकायच्या तर आपणही त्या पद्धतीने व्हावं लक्षात आणि काय होतं मोठ्यांच्या लढाया ऐकाव्यात माणसाने मोठ्यांच्या लढाया ऐकल्यानंतर आपल्या बढाया कमी होतात आपल्याला बढाया म्याव 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 त्यांचं ऐका ना हे अरे 6 महिन्यात तेव्हा त्यांनी खुला केला हे थांब तू उभा राहा राक्षसाच्या पोटी जन्माला आलेलं पोर जर इतकं मोठं होत असेल आणि ज्ञानोबा त्याला हरिपाठात घेऊन येत असतील संतांच्या संगतीत फक्त हे 2 सांगितले म्हणजे हे फक्त शोरूमचं आहे गोडाऊनला भरपूर पडले नाही हिताबद्दल आहे ना तुकोबाराय बोलतात अरे नुसतं वासाने जगत नाही बाबांनो खावं लागतं तसा परमार्थाचा सुद्धा अनुभव यावा लागतो आणि तो येण्यासाठी संतांच्या संगतीत जावं लागतं नाही तर मग धांगड बिंग आहे सगळं पिंगा दे बाई पिंगा पिंगा दे बाई पिंगा दे अवगा दाद पिंगा दे अवगा दाद पिंगा दे अवगा धागड भिंगा अवगा धागड भिंगा
हरी